पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडालाय. कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेत. पण थांबा, सामान्यांच्या खिशाला कात्री लागू नये म्हणून मोदी सरकारनं घेतलाय एक ऐतिहासिक निर्णय. पेट्रोल डिझेलवर तब्बल 10 रुपयांची कपात. काय आहे हे पूर्ण गणित? पहा आमचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. इराण आणि अमेरिका इस्रायल मधील युद्धांमुळे जगाचं टेन्शन वाढलंय. कच्च्या तेलाच्या किमती 50% वाढल्यात. अशात ऑइल कंपन्यांना दररोज 2400 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. पण केंद्र सरकारनं मास्टर स्ट्रोक खेळलाय. पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात केली आहे. या निर्णयाचं नेमकं गणित काय हेही पाहूयात. आधी पेट्रोलवर 21.9 रुपये आणि डिझेलवर 17.8 रुपये उत्पादन शुल्क होतं. आता हे दर कमी होऊन पेट्रोलवर 11.9 आणि डिझेलवर फक्त 7.8 रुपये शुल्क उतरले. सरकारला यामुळे वर्षाला 1.6 ते 1.7 लाख कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावं लागणार आहे. मग सरकारचा फायदा काय? सरकारनं एकीकडे सूट दिली असली तरी दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर 21.5 रुपये आणि विमानांच्या इंधनावर म्हणजे ATF 19.5 रुपये निर्यात शुल्क लावलंय. यामुळे केवळ 2 आठवड्यात सरकारच्या तिजोरीत 1,500 कोटींची भर पडणार आहे. म्हणजे देशांतर्गत भाव वाढू नये म्हणून उत्पादन शुल्क घटवलं आणि निर्यातीवर कर लावून तोटा भरून काढण्याची ही विन विन स्ट्रॅटेजी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल 100 ते 105 डॉलरवर गेलं तरी या निर्णयामुळे पेट्रोल आणि पंपावरच्या किमती स्थिर राहतील. सामान्यांची दिवाळी आणि ऑइल कंपन्यांचं नुकसान टाळण्यासाठी सरकारनं उचललेलं हे पाऊल सध्या देशाचा चर्चेचा विषय ठरतंय. जागतिक युद्धाच्या छायेत देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी महसुलाचा त्याग करून ग्राहकांना दिलासा देण्याचा हा धाडसी निर्णय आहे. निर्यातीवर कर लावून अंतर्गत तुटीची भरपाई करणं हे उत्तम आर्थिक नियोजनाचं उदाहरण आहे. महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेसाठी 10 रुपयांची ही कपात म्हणजे सरकारकडून मिळालेला मोठा बूस्टर डोस आहे. युद्धाची झळ कंपन्यांना बसणार पण सामान्यांच्या खिशाला दिलासा मिळणार आहे. तर हे होतं सरकारचं 10 रुपयांचं गणित. तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.